नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. आज मला तुमच्यासोबत एक छोटीशी गोष्ट शेअर करायची आहे आणि ती आहे एका मीराची. एका छोट्याशा गावात मीरा नावाची मुलगी राहत होती. म्हणजे तिचा जन्म छोट्याशा गावात झाला होता. तिच्या जन्मावर फारसा जल्लोष झाला नाही. आईच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा आणि वडिलांच्या मनात भविष्याची चिंता. लहानपणी मीरा खूप हुशार आणि अभ्यासू होती. ती रोज शाळेत जायला उत्साहाने धावत असे. तिला शिक्षिका बनायचं स्वप्न होतं, पण समाजाच्या विचारांनी तिचं आयुष्य बदललं. मुलींना जास्त शिकवायची गरज नसते असं म्हणत तिचं शिक्षण थांबवलं गेलं. वयाच्या 17व्या वर्षी तिचं लग्न झालं. सासरी तिचं आयुष्य खूप कष्टाचं होतं. पहाटेपासून रात्रीपर्यंत काम, कोणतीही कौतुकाची अपेक्षा नाही. हळूहळू तिची स्वप्न हरवू लागली. नंतर ती आई झाली. पहिल्यांदा आपल्या मुलीला हातात घेतल्यावर तिच्या मनात एक नवा विचार आला. माझ्या मुलीचं आयुष्य माझ्यासारखं नसावं. हा तिचा आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. मीरा पुन्हा शिकायला लागली. जुनी पुस्तकं वाचून, शेजारच्या मुलांना शिकवून थोडे थोडे पैसे जमा केले. त्या पैशात लोकांच्या टोमण्यांना, अडचणींना तोंड देत ती पुढे जात राहिली. काही वर्षांनी तिचं छोटंसं ट्युशन क्लास एका शाळेत बदललं. ज्यांनी कधी तिच्यावर शंका घेतली तेच लोक आता तिचा सन्मान करू लागले. तिची मुलगी मोठी झाली, शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षिका बनली. मीराचं अपूर्ण स्वप्न पूर्ण झालं. एक दिवस वर्गात उभं राहून अनेक मुलींना शिकवताना मीरा स्वतःला म्हणाली, मी फक्त माझं आयुष्य बदललं नाही, अनेक आयुष्यांना दिशा दिली. मॉरल ऑफ द स्टोरी: स्त्री कधीच कमजोर नसते. संधी आणि आत्मविश्वास मिळाला तर ती स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य बदलू शकते. तर अशीच एक कहाणी मीराची होती. आणखीन अशा बऱ्याच मीरा आहेत ज्यांची कहाणी आपल्याला माहिती नाही. अशाच कहाणी घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद.